लोकांच्या बोलण्यात दडलेलं पजलच, शब्दांचे मिनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्यात दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोला ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संघर्ष डबल. नमस्कार मंडळी, स्टार क्रिएटर लॅब या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ऐकावं ते नवलच या सदराखाली आपले भाऊजी, सगळ्यांचे भाऊजी अजय कदम. फनी मुमेंट तर एवढ्या भारी आहे, तू तर नक्कीच नाही विसरणार आणि नक्कीच त्या माऊली सुद्धा विसरणार नाही. आणि तुझी वाट पण बघत नसतील की पुढच्या वर्षी हा कार्यक्रम कधी होतोय आणि ते अजय भाऊजी कधी येत आहेत. तर मला सांग की तू गावच्या ठिकाणी बऱ्याच गावामध्ये जाऊन हा कार्यक्रम केलास, म्हणजे अगदी तू बोलशील की साताऱ्यापर्यंत तू जाऊन कार्यक्रम केलास, तू मुंबईच्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम केलास. मी ऐकलं आणि ते व्हिडिओ पण बघितले. तर तुला गावचं वातावरण आणि मुंबईचं वातावरण याच्यामध्ये काय तुला असं बोधरेशन नाही आलं का की बाबा आता काय करायचं? खरं बोधरेशन म्हणजे यायला काही हरकत नाही, कारण गावातील महिला एकदम खेडेगावातल्या त्यांचं राहणीमान वगैरे त्यांची बोलण्याची पद्धत, गावातली कुठलीही महिला ही रिस्पेक्टनच बोलते आपल्याशी. तसं मुंबईचं थोडं कल्चर थोडं वेगळं असतं. मुंबईच्या आपण जर सोसायटीमध्ये केलं या कुठल्या मंडळातर्फे केला तरी तिथे भरपूर गावचे लोक एकत्र येतात. तर कोकणातले असेल, गुजराती असतील, आपले महाराष्ट्रीयन असतील, सातारा, कोल्हापूर असे एकत्र लोक येऊन तो कार्यक्रम करतात. तर प्रत्येकाची बोलण्याची शैली वगैरे वेगवेगळी, मराठी बोलणारी युपी बाहेरची सुद्धा लोक असू शकतात. तर आपल्या मुंबईमध्ये 2-3 कार्यक्रम झाले. आपला एक दिवा ठाण्यामध्ये झाला, तिथे सलग पहिल्या वर्षी आपला कार्यक्रम एवढा दमदार झाला की त्यांनी दुसऱ्या वर्षी आपल्याला इन्व्हाइट केलं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते 19 फेब्रुवारीला, त्या दिवशी ते कार्यक्रम ऑर्गनाईज करतात. आणि एक कार्यक्रम आपला विरारमध्ये झाला, आपली लहू कदम माझा भाऊच आहे, तिथे त्यांच्या सोसायटीमध्ये सत्यनारायणची पूजा होते. तर त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांनी बोललं की कार्यक्रम करूया, तिथे कार्यक्रम छान झाला. तिथे पण म्हणजे मिक्स, म्हणजे बोलतो ऑडियन्स मिक्स होते. त्याच्यामध्ये एक बोधरेशन होतं, कारण तिथे गेल्यानंतर मी स्टार्टिंग केली आणि एका माऊलीला असाच प्रश्न विचारला. ती माऊली ऍक्च्युली गुजराती निघाले, म्हणजे त्यांना मी त्यांच्याच भाषेमध्ये बोललो, मग माऊली जलेबी फाफडा ज्यादा हो गया क्या, ऐसन कैसन उडी मारत हा, म्हणजे युपी भाषा आणि गुजराती भाषा मिक्स केली. तर त्यांचा मला रिप्लाय मराठीमध्ये आला. तर म्हणलं हे झालं एवढं. एक मी आश्चर्यचकित झालो की आपल्याला वाटतं की त्यांनी साडी नेसण्याची पद्धत वगैरे गुजरात येते, तर आपल्याला बघून लक्षात आलं की ते गुजरात आहे. पण त्यांचा रिप्लाय मला मराठीत आला. मी खूप खुश झालो, म्हणलं की हा बाबा मुंबईच्या ठिकाणी सुद्धा की आपलं एकच जनरेशन आहे कार्यक्रमाला. आणि त्यांनी उखाणा पण खूप छान घेतला, हिंदीमध्ये उखाणा घेतला पण खूप छान घेतला. तुझ्या लक्षात असेल तर बोल नाही. जसं एक फनी उखाणा आहे, सांगतो मी तुम्हाला. शेजारणीचा काळा कोंबडा पट्ट्या पट्ट्याचा, काळा कोंबडा पट्ट्या पट्ट्याचा आणि टिंब माझा एका रट्ट्याचा, म्हणजे मिस्टर माझा एका रट्ट्याचा. म्हणजे अशी फनी उखाणे असतात माझ्या त्याच्यामध्ये. मग त्यांना माहित पडले की ते मग घेत नाहीये. मग त्यांचे उखाणे मी जेवढे कसे कॅप्चर करतात, कारण त्यांच्याकडे पण खूप उखाणे असतात. आणि गावच्या पातळीवर बघितलं तर वयस्कर आजी वगैरे हे जुन्या ह्याचे त्यांचे उखाणे 4 ते 5 मिनिटं संपतच नाही. बरोबर आहे, खूप लॉंग असतात ते. एवढी सगळी नावं घेतात रिलेटिव्हची, हा ह्याची लेख, त्याची लेख, ह्याची मुलगी, त्याची सगळे नातेवाईक एका उखाण्यामध्ये घेतात. मग मी त्यांना तो उखाणा झाल्यानंतर एक फनी डायलॉग चिपकवतो, बोलतो की तुम्हाला मी तुमचं आणि नवऱ्याचं नाव घ्यायचं उखाणा घ्यायला सांगितलं होतं, तर तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या सगळ्या खानदानीची आधार कार्डची नावं सांगितली तुम्ही. असे फनी मोमेंट होत राहतात कार्यक्रम होम मिनिस्टर मध्ये, आपल्या उखाण्यांमध्ये सुद्धा. म्हणजे त्यांच्या प्रत्येक उखाण्यामध्ये काहीतरी एक माझा फनी डायलॉग असतो की त्यांच्याकडून त्यांच्या चेहऱ्यावर पण हास्य येतो आणि समोरचं पब्लिक पण विनोदी स्पोर्ट होऊन जातो त्यांच्यामध्ये. ओके, बरं अजय, आता तू मला सांग की तू लग्नाच्या अगोदरपासून ही सुरुवात केलीस, बरोबर? आणि आता तुझं लग्न झालंय, आता तू कृष्ण कन्हैया बनून एवढा सगळा जातोस महिलांमध्ये, भले तू माऊली वगैरे म्हणत असेल ती गोष्ट नंतरची, पण आता लग्नानंतर तुझ्या बायकोचं काय म्हणणं आहे की बाबा चला जाता महिलांच्या गाड्यामध्ये, आणि किंवा असं तिचं बायकोचं मत आहे का की बाबा मला हे सगळं आवडत नाही, हे सगळं नाही करायचं वगैरे असं? नक्कीच, तुम्ही हा प्रश्न खूप छान विचारला, कारण आता हा एपिसोड वाईफने बघितला ती बोलेलच नक्की काय. ऍक्च्युली बघायला तर माझं लव्ह मॅरेज आहे, आणि अशी एक मोमेंट आली होती, मला पहिलाच कार्यक्रम मुंबईमध्ये मिळाला होता. ती मुंबईमध्ये माझ्या साईकडे शिक्षणासाठी आली होती. तर एक कार्यक्रम होता मुंबईमध्ये, तर त्या कार्यक्रमाला तिनं व्हिजिट केली. की तिला बघायचं होतं की हा कार्यक्रम कसा करतोय, काय करतोय, आणि बहुतेक त्या ठिकाणी पण आपल्या सातारा भागचे आणि तिच्या गावच्या जवळपासचे पण लोक राहिला होतात. ते एक फनी मोमेंट तुम्हाला कार्यक्रमात सांगतो. आपला दिवामध्ये कार्यक्रम झाला, ती कार्यक्रमाला आली माझा कार्यक्रम बघण्यासाठी. कार्यक्रम कोणत्या साली? मला वाटतं लग्नाच्या 2 वर्ष अगोदर, म्हणजे 2018 साली आली होती. बरोबर. तर ती आली, मला भेटली, आणि मी कार्यक्रमाला गेलो तर तिला घेऊन, मग ती ऑडियन्स मध्ये उभी राहिली, म्हणजे प्रेक्षकांबरोबर बसली ती. तर मी कार्यक्रम माहित होतं का? हो, मला माहित होतं, कारण ती आल्याला पहिली मला भेटली. पण पुढे सांगतो, पुढे खूप फनी आहे. त्याच्यानंतर कार्यक्रम झाला, मी सगळ्या माऊलींशी बोललो. त्याच्यामध्ये मुलींना पण मी कार्यक्रमामध्ये चान्स देतो, किंवा मध्ये कोणते डायलॉग त्यांना विचारतो, गाणी म्हणायला लावतो. आणि एक आय लव्ह यूचं गाण्याचं सॉन्ग आहे ट्युनिंगचं, ते म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक ऐकायचं आणि गाणं म्हणायचं, आणि ते गाणं स्टार्ट होतं आय लव्ह यू या शब्दानं. तर ते आय लव्ह यू हा शब्द बोलला की मी रिॲक्ट करतो, हे काय बोलताय तुम्ही मला. तर
असं एक होतं की ती मग तिथे बाजूला, तिच्या बाजूला पण महिला वर्ग बसले होते. काय मस्त हा कोणत्या गावातला आहे, काय आहे, मस्त कार्यक्रम करतो हे बघून तिला एकदम म्हणजे जर कोणी ऐकलं ऐकलं आणि आग होत होती तिची हं. की हा. आणि त्यातली एक मुलगी अशी निघाली की ती ठोसेघर गावची होती. हा आमच्या इकडचाच आहे, सातारचाच आहे, तर म्हणजे बघूया आपण त्याचे कार्यक्रम वगैरे छान असतो, आपण फॉलो करूया. तर हे तिने ऐकलं आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही निघालो होतो. तर गाडीतून अर्धा तास माझं एवढं तिने डोकं खाल्लं. मी तुमच्या आयुष्यात नसते तर तुम्ही त्यांनी इन्स्टाला वगैरे मेसेज केला तर तुम्ही रिप्लाय दिला असता का, असं म्हणजे तिच्या मनात क्वेश्चन्स आले. त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. लग्नानंतर तिने कार्यक्रमाला खूप सपोर्ट केला मला. आता मी जॉब वगैरे करत असतो, घरी येतो, कधी लेट येतो, कामानिमित्त कधी लेट. पण तिचं कसं असं नाहीये की तुम्ही लेट काय तर काय. हा पण तिचा एवढा ट्रस्ट आहे माझ्यावर. आता मी जेवढे पण कार्यक्रम करतो, काही माऊलींचं त्यांना पण फोन येतात, कारण मी तिला कधी टॅग करत असतो आपल्या कार्यक्रमाच्या एपिसोडमध्ये, मेसेज करत असतात. तिला पण येतात, वहिनी तुम्ही पण या दादांच्या बरोबर कार्यक्रम करायला वगैरे या. तिचा एवढा ट्रस्ट एवढा बसलाय की आता ती म्हणजे तुम्ही बिंदास्त कार्यक्रम करा, तुम्हाला कोण काय बोलले आता ह्याच्याशी मला परवा नाहीये, तुमचं नाव मोठं होईल ह्याच्याशी मला घेणं देणं आहे. आणि तिचा तो फुल सपोर्ट असतो. पण तो लग्ना अगोदरचा तो एक सीन होता, नाही ऍक्च्युली साहजिक असतं ते. तो एकदम म्हणजे असं वाटलं की आपण ह्या क्षेत्रात उतरतोय, परत तिला आवडेल नाही आवडेल काय होईल. तर कधी कधी कार्यक्रमाचे तिला पण येतात मेसेज की हा तुमचं हे करतात तर आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का, तेव्हा ती देते वगैरे. मग ती सांगत असते, मला खूप प्राऊड फील वाटतं. म्हणलं तेव्हा मी तिला कधी कधी आठवण करून देतो की तू 2 वर्षापूर्वी मला काहीतरी बोलायचीस आणि आता का अशी बोलतेस. तर बोलते की तेव्हाचं माझं वेगळं होतं, आता वेगळं होतं. म्हणजे तेव्हा हा मला भेटतोय का हा एक विषय होता. आणि आता भेटल्यावर तुला काय करायचं ते तू माझाच आहेस. बरोबर बरोबर. तर आता अजय, ठीक आहे, या विषय गप्पा तर आपल्या चालूच राहणार. या गप्पांमध्ये तुला अजून एक मी प्रश्न विचारतो की तू हे कार्यक्रम करतोय, चला आतापर्यंत तू सांगितलंस की तू मराठी शाळेतून काही शिकलास किंवा मंडळांच्या कार्यक्रमातून काही शिकलास, वक्तृत्व स्पर्धेतून काही शिकलास. तर आता तू हे काम करतोस, पण ह्या सगळ्यामध्ये तुला प्रतिष्ठानचा किंवा स्वराज्य प्रतिष्ठानचा काय सपोर्ट मिळतो? खरंच. आणि प्रतिष्ठानचं मी तुम्हाला अगोदर बोललो की ती एक माझ्या आयुष्यात एक टॅगलाईन असेल, स्वराज्य प्रतिष्ठान जवळ. कारण मी गावच्या पातळीवरच म्हणजे गावात निर्वाह मंडळ वगैरे जेव्हा कार्यक्रम भरवायचे स्वराज्य प्रतिष्ठान, तेव्हा वक्तृत्व स्पर्धा वगैरे ठेवायचे. त्याच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स होता. आणि जेव्हा 2019 साली प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली की आपण पण महिलांसाठी कार्यक्रम करू, आनंद देऊ, तर त्यांनी माझं नाव सुचवलं. त्यावेळेस त्यांना विश्वास होता की हा करणार. मी त्यांना पहिल्यांदा बोललो नाही करणार, मला नाही करणार. एवढ्या महिलांसोबत बोलणं, कधी आपल्या तोंडातून वाईट शब्द वगैरे निघाला आणि एवढं हँडल नाही होणार शक्यतो. कारण मी खूप म्हणजे एवढा माझा स्टेज डेअरिंग एवढा जास्त नव्हता. मी केलं होतं म्हणलं त्याला, स्कूल 7वी 8वीला केलं आणि त्याच्यानंतर आता मी कॉलेज लाईफ मध्ये तुम्ही मला हे सांगताय. तर माझं ते स्टेज डेअरिंग वगैरे थोडं मी वीक झालोय. तर नाही बोलले, त्यांनी विश्वास दिला तू करणार. आणि त्याच्यामध्ये आपले अध्यक्ष कमलेश कदम आहेत, परत आपले एक संतोष बापू आहेत, माझा भाऊ सत्ता आहे आणि आपले उत्तमराव कदम आहेत. त्यांचा खूप सपोर्ट असतो, अजय तू करणार, तुला करायचं हे तू करणार. कारण माझ्यापेक्षा त्यांना 100% विश्वास असतो की तू हे पूर्ण करू शकतोस. बरोबर आहे. मग तू एवढा का घाबरतोस. आणि ज्यावेळेस पहिला कार्यक्रम आपला प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावामध्ये यशस्वीरित्या पार पडला, तर तेव्हा ते मला बोलले की अजय आम्हाला माहित होतं तू करणार, कारण तू असल्या आम्ही फ्रीली माइंड असतो. आम्हाला माहित होतं की हा कुठून काही करून उच्चारता करून कार्यक्रम यशस्वी करणारच. तेव्हा तो फीडबॅक भेटला, त्या दिवशी त्या माऊलींचा फीडबॅक भेटला. त्याच्यामुळे ती एनर्जी लेवल खूप म्हणजे वेगळ्या लेवलची. अजय मी तुला सांगू की ही मंडळ जे आहे गावामध्ये, ही आपल्या आपल्या पद्धतीने जे सोशल वर्क करत असतात, जे सामाजिक कार्य करत असतात. स्वराज्य प्रतिष्ठान मी आता बघत आलोय की हे दरवर्षी 2008 साली स्थापना झाली आपल्या स्वराज्य. हा, आणि दरवर्षी बघतो तर त्यांचा ग्राफ वरच्या लेवलला जातो. आणि हे जे कार्यक्रम ते भरवतात, किंवा महिलांच्यासाठी असू दे, किंवा गावच्या काही ग्रामस्थांसाठी असू दे, किंवा शाळेतल्या नवीन नवीन मुलांसाठी असू दे, हे सगळे कार्यक्रम जे करत असतात ते खूप चांगले असतात. आणि पुढे पुढे यांनी असेच कार्यक्रम करावे. मी स्वराज्य प्रतिष्ठानला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अजय, तू आता मला सांग की तुला आता मी असा एक प्रश्न विचारतो की तुला असं वाटेल की थोडासा खाजगी आहे प्रश्न, की तुझ्या आई वडिलांची मी परिस्थिती बघितली होती. म्हणजे माझ्यासमोर तुझा भाऊ खूपच लहान होता त्यावेळेला, शेतीत कामं चालायची, तुझे वडील शेतीत काम करायचे, रोजगार एक प्रकारचा करायचे, आणि अशी कंडिशन होती, अशी परिस्थिती होती. त्याच्यातून आता तुम्ही दोघा भावाभावांनी इथपर्यंत परिस्थिती घेऊन आलाय, तो इथं ह्या लेवलला तुम्ही पोहोचलाय. तर त्या परिस्थिती आठवल्यावर तुला काय वाटतं? खरं ते परिस्थिती आठवली की नाही की आता डोळ्यात पाणी येतं. म्हणजे त्यावेळेस आपण काय होतो 2007, 8, 6 साली, म्हणजे आम्हाला असं वाटायचं की आम्ही पूर्ण शून्य आहे. म्हणजे आम्हाला बोलायला गेलं तर माझी आजी वगैरे होती, तेव्हा माझ्या आईला तिने वेगळं ठेवलं होतं. आणि माझ्या आईवर जिम्मेदारी होती की स्वतः बरोबर ह्या 4 मुलांचं पोट कसं बघवायचं. त्यावेळेस विचार केला ना तर एवढा, आता चहासाठी आपण जे टोप वापरतो छोटेसे, त्या टोपामध्ये आई भात शिजवायची. कधी कधी एक भाकरी असेल तर आम्हाला त्याची ती खायची नाही, भात खायची. म्हणजे असं कधी कधी आम्हाला चहा बनवायला काही नसायचं. दुसऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी होत असली ना तर आमच्या घरी फक्त एक गोड पदार्थ बनायचा, त्याच्यावर आमची दिवाळी निघायची.
खरंच तो खूप म्हणजे हालाकीचे होते, पण आईचा एवढा आम्हाला सपोर्ट होता. वडील ठीक आहे माझे शेती करायचे, पण वडील थोडे म्हणजे त्यांचे आणि वडील वडीलच असतात. वडील आता जरी वडीलच त्यांच्या असतात. मनात असलं ना तरी ते त्यांच्या काही इमोशनल गोष्टी आहेत ती तुमच्याशी शेअर नाही करू शेअर शकत. नाही. आईचा सपोर्ट असणं साहजिकच आहे. बाहेरून काय करायचं आहे ते आईसोबत ते जे काही करायचं, पण पप्पा कधी कधी कामानिमित्त पण बाहेर असायचे, वापी पुण्याला असायचे, यायचे नाही वगैरे. आम्हाला शिक्षणासाठी पण खूप गोष्टी मिळायच्या नाही त्यावेळेस. पेन घ्यायचा, हे घ्यायचा, दप्तर पण घ्यायची परिस्थिती नव्हती. किंवा आमच्या शेजारच्या चुलते चांगले असेल, त्यांचं जर मुलाचं दप्तर असेल तर त्यांनी वापरलेलं फाटलेलं दप्तर आम्ही घ्यायचो, शिवायचो. आमचे लहू दादा, अंकुश दादा आहेत, येस येस. ते आता एक फौजीमध्ये कार्यरत आहेत, एक SBI बँकेमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतात. त्यांची गणवेश वगैरे माझ्या भावाने घालून त्यांच्या पाठीमागे शिक्षण पूर्ण केलं. त्याच्या जे माझा मोठा भाऊ ठीक आहे, तो थोडं 2-3 वर्ष जास्त असल्यामुळे त्याची पुस्तक वगैरे आम्हाला युज करायला भेटायचे नाहीत, पण लव दादा आणि अंकुश दादाची पुस्तकं तो युज करायचा. आणि परत गावामधील दुसरी एखादी व्यक्ती असेल तिची पुस्तकं माझी मोठी बहीण घ्यायची, मोठ्या बहिणीची पुस्तकं बारक्या बहीण, माझी तिची पुस्तकं मला, आणि माझी पुस्तकं माझ्या मामाच्या मुलीला. म्हणजे आमचं असं कॉम्बिनेशन बसलं होतं. मामाची नवी मुलगी हीच का ज्याशी लग्न केलं? नाही नाही, ती एक मोठी, ती मोठी आहे. म्हणजे आमचं कॉम्बिनेशन होतं की माझी मोठी बहीण 10वीला, ही 9वीला, मी 8वीला, ही 7वीला. तर अशा परिस्थितीतून आम्ही शिक्षण घेतलं. म्हणजे त्या पुस्तकांची काय हालत होत काय असेल? हालत होत असेल. आणि पहिले पानं फाडून आम्ही शिवायचो वया, ती एक होती. आणि तिथून इथे येण्याची जर्नी खूप एक्सलंट. माझ्या मम्मीचा कोणत्या गोष्टी, मम्मी बोलली घरात खायला काही नसेल पण तुमच्या शिक्षणासाठी माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं करेल. माझी मम्मी त्यावेळेस 7वी शिकले, तर त्यावेळेस 7वी शिकले म्हणजे काहीतरी 10वीच्या पोस्ट प्रमाणे त्या 7वीच्या पोस्टला किंमत होती. आणि माझी मम्मी 7वी शिकून पण सामाजिक कामामध्ये तिचा खूप हातभार आहे. तिला म्हणजे काही माहित नसेल तर माझे मामा एक्सपायर झाले खूप वर्षापूर्वी. माझी वाईफ पण लहान होती तेव्हा मी 4थीला होतो. तेव्हा तिला त्या काळामध्ये पेन्शन चालू करून देणारी माझी मम्मी होती. म्हणजे पाटणला जायचं, सातारला जायचं, सगळे डॉक्युमेंट सबमिट करायचे. काय त्यावेळेस काय सिच्युएशन असेल, आणि अशा म्हणजे व्यक्तीला पेन्शन चालू करून देणार. आता गव्हर्नमेंटच्या पेन्शन बंद होतं पण ती पेन्शन अजून माझ्या मामीला चालू आहे. म्हणजे ती एक माझ्या मम्मीची खूप अचिव्हमेंट मोठी आहे. आणि तिने आम्हाला शिक्षणासाठी कधीच कमी केलं नाही. काही असेल तर परिस्थिती कोणती असो, 1 रुपया असेल. आता मला वक्तृत्व स्पर्धे याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये गावामध्ये निर्वळ मंडळ स्वराज्य प्रतिष्ठान कार्यक्रम व्हायचे, त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट व्हायचो, बक्षिसं मिळायची. प्रशस्ती पत्राला माझी एक छोटी सुटकेस भरली होती की त्याच्यामध्ये निर्वळ मंडळाचे सगळ्यात जास्त प्रशस्ती पत्र होतं. जास्त करून मला वक्तृत्व स्पर्धा आणि अव्वल टाईपचा होतो. मडके फोडणीमध्ये निर्वळ मंडळाने कार्यक्रमात सलग 3 वर्ष मी मडके फोडलं होतं त्यामध्ये. हा, मग त्यांचे ते प्रशस्ती पत्र द्यायचे. ते बॅकग्राऊंड असायचं की हा बाबा आपल्याला त्यावेळेस मिडल ट्रॉफी वगैरे असं काही नव्हतं. त्यावेळेस प्रशस्ती पत्र ते अजून सुद्धा जपून ठेवलं. ते बघितलं तर डोळ्यात पाणी होतं. हा, अजयने वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर काढला, लांब उडीमध्ये 2रा नंबर काढला, रनिंग मध्ये 3रा नंबर काढला. आणि संगीत खुर्ची कार्यक्रम म्हणजे गरबामध्ये, गरबा पण आपला दसऱ्यामध्ये खूप मोठा उत्सव असतो जळगावमध्ये, तेव्हा सुद्धा गरबामध्ये सुद्धा ते बक्षिसं ठेवायचे, त्याच्यात सुद्धा डान्स. आमची परिस्थिती अशी होती की गरबा खेळताना सगळेजण वेगवेगळे ड्रेस घालून यायचे, पण मी 2 वर्ष गरबा कॉम्पिटिशन जिंकलोय आपल्या जळगावमध्ये. ते शाळेच्या ड्रेसवर जिंकलोय. व्हाईट शर्ट, खाकी चड्डी, आणि ताईची वडणी असेल ती कमराला बांधायची किंवा डोक्याला बांधायची. त्याच्यातून त्या गरबाचं. त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धेमध्ये सरांनी सांगितलं की हा अजय चांगला बोलतो, स्पीच चांगलं करू शकतो. मग वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी हळूहळू पुढे आलोय. पण मम्मीचा कॉन्फिडन्स म्हणजे हाय लेवल होता. ती बोलली काही झाले तरी आपण पुढे जाऊ. आज मला 10 वर्ष मुंबईमध्ये येऊन झाली. 10 वर्षामध्ये बॅकग्राऊंडला म्हणलं तर आमच्या ते बोलायला नको, म्हणजे मम्मीला सोनं म्हणजे काही माहित नव्हतं. ते बऱ्यापैकी आता तिनं स्वतःच्या हिमतीवर करून ती घालते. आम्ही थाटामाटात लग्न माझ्या मोठ्या भावाचं जेव्हा गावी झालं, तुम्ही पण आला होता, मी बघितलं होतं त्यावेळेस तुम्हाला, की कसं झालं लग्न तुम्ही सांगू शकता. म्हणजे गावातील लोकांनी म्हणजे विचार केला नव्हता की माझ्या मोठ्या ताईच्या लग्नावेळी गावातलीच लोक मागणी वगैरे सांगायला पाहिजे, कारण ती आमचं स्ट्रगलच एवढं हालाकीचं आहे की ही गोष्ट सांगितलं पाहिजे. ताईसाठी मागणी आली होती तर आम्हाला त्यावेळेस बोलले की हा आपण अर्धा खर्च करू. तर मम्मीने मला बोलली होती, मम्मी त्यांना बोलली होती हा आम्ही ट्राय करू, अर्धा खर्च करायची ट्राय करू, हे करू. पण आमची परिस्थिती एवढी नव्हती. तर ते बोलले की दुसरी लोक बोलली हा यांच्या घरातली मुलगी करतोस, हे तुला काय देणार आहेत, काय देणार आहेत, म्हणजे ह्यांच्याकडून तुला काय भेटणार आहे. तुझा मुलगा चांगला कमवतोय, चांगल्या पोस्टवर कामाला आहे, तू हिच्या घरातली मुलगी करणार. आणि पहिलं ते चांगलं होतं की काय देतायत ह्याच्यावर जास्त जोर होता. काय देणार आहेत, काय करणार, ह्यांच्याकडून काय भेटणार असं. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न 1-2 वेळा म्हटलं. तिसऱ्यांदा कळंबे गावामध्ये तिचं लग्न ठरलं, तिथे झालं. आणि ते पण लग्न आम्ही धूमधडाक्यात केलं. म्हणजे लोकांनी विचार पण केला नव्हता की ह्या गोष्टी ह्या घरातील व्यक्ती मुलीला देऊ शकतात. बरोबर. ती गोष्ट आम्ही केली. परत दादाचं धूमधडाक्यात लग्न केलं, तरी पण थोडी परिस्थिती हेच होती. त्यानंतर आई म्हणली आपण तुझं मंदिरात लग्न करू. पण नंतर आईच्या मनात काय आलं नाही, आता शेवटचं लग्न आहे तुझं पण साजरं चांगलं करायचं. मग माझ्या मामाच्या गावी केलं. माझ्या आजोबांची पण इच्छा होती की माझ्या नातवाचं नातीचं लग्न माझ्या डोळ्यासमोर माझ्या दारावर व्हायचं. मग ते पण झालं. आता आम्ही ऑल सेटल आहे. म्हणजे माझा भाऊ पण सेटल आहे, भाऊची बायको पण चांगल्या जॉबला सेटल आहेत, माझी पण बायको चांगल्या जॉबला आहे. तिला पण मेकअप आर्टिस्ट कोर्स केला आम्ही, ती पण आता वेल सेटल आहे, मी पण वेल सेटल आहे. आता फक्त एक इच्छा आहे की आईला आता सांगायचं तू रेस्ट कर, तू जेवढी मेहनत केलीस आता तेवढी आम्हाला तुला करून द्यायचे. बरोबर, आम्हाला तुझी सेवा करायची. नक्कीच वेळ आली ते वेळ आली. खरं खूप स्ट्रगल आहे. तुम्ही मला हा प्रश्न विचारला आणि तुम्ही मला
पुन्हा त्या दुनियेत नेलं. त्यामुळे खरंच दादा तुमचं कौतुक मानावं तेवढं कमी आहे. खरंच असं हे म्हणजे कुणाला माहित नसेल, आता तुम्ही पण कोणत्या सिच्युएशन मधून वरती आला, तुमचं स्ट्रगल जर समोरचा व्यक्ती तुम्हाला विचारायला आणि तुम्ही सांगाल, ते सांगताना तुमच्या डोळ्यातले भावुक अश्रू आणि तुमची मेहनत हे सगळं सांगून जाते. आपण बोलतो हे कमी, पण डोळ्यामध्ये जे दिसतं ते अनगणित आणि अविश्वसनीय असतं. बरोबर आहे. तर अजय, तू माझ्या शब्दाला मान देऊन इथे आलास, तुझ्याशी गप्पा गोष्टी मारल्या, सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली, खूप बरं वाटलं. तर मला आता थोडक्यात सांग की तुला इथे येऊन कसं वाटलं? खरंच मला इथे येऊन खूप छान वाटलं की दादानं मला मेसेज केला होता, कारण अगोदर तुमचे इंटरव्ह्यू 2-3 झाले होते, ते मी बघितले आणि त्याला मी लाईक केलं. या तुमचा लगेच मला मेसेज आला की हा अजय, तू मला कधी वेळ देऊ शकतो. तर 2 वीक पासून दादा फॉलो करतात, पण बोललो की मी आज येईन, उद्या येईन. थोडं ते पुढे झालं, पण फायनली आज दिवस आला आणि दादांच्या इथे आलो. खरंच त्यांचं जे संकल्पना आहे, ऐकावे ते नवलच, खूप वेगळी संकल्पना आहे. मी त्यांना मेसेजवर पण बोललो, दादा खूप वेगळी हटके संकल्पना आहे आणि तुम्ही हे जे इंटरव्ह्यू घेताय, म्हणजे आपले स्टार प्लेयर वगैरे असेल, क्रिकेट असेल, ऑल ओव्हर सगळ्यांचे जे इंटरव्ह्यू घेतात, म्हणजे त्यांचं स्ट्रगल, तुम्ही असे नाही की मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेताय, एकनाथ शिंदेची घेताय, आपले उपमुख्यमंत्री असतील किंवा उद्धवसाहेब ठाकरेंची घेताय किंवा मुख्यमंत्री फडणवीसची घेताय, असं नाही की तुम्ही चालू केलं की हा छोट्याशा कलाकारापासून इंटरव्ह्यू त्याला कसं पुश करता येईल, हा जो तुमचा एक उद्देश आहे. आणि तुम्ही जास्त करून आपल्या गावातील असतील किंवा तुमच्या असेल, त्यांच्या ते कला तुम्ही कॅप्चर केल्यात की हा बाबा, हा व्यक्ती कशामध्ये ऍक्टिव्ह आहे, हा कशामध्ये पुढे जातोय, आणि त्याला तुम्ही जी हाक देताय की बाबा ये तुझा इथं आपण एक मुलाखत घेऊ आणि त्याच्यातून तुला काय करायचं आहे त्याची एक नवी उमेद मिळेल. आणि माझं थोडंसं त्याच्यात काय असेल ना, म्हणजे तुमचं थोडं पाठबळ असेल की हा व्यक्ती जर भविष्यात पुढे झाला की हा बाबा, हा व्यक्ती स्टार्टिंगला माझ्या मुलाखतीमध्ये आला होता, ऐकावे ते नवलच विथ पीके अँड डीके, ही संकल्पना आणि नाव आहे, एक्सलंट आहे. हे स्टॅच्यू मी आल्यानंतर बघितलं ना, तर खूप बरं वाटलं, कारण तुमचे पाठी बॅकग्राऊंड लावलाय, तुम्ही विविध क्षेत्रात फिल्म सिटी वगैरे मध्ये पण काम केलंय. तर तुमची पण मला वाटतं जर्नी खूप हटके असणारच, ते बघूनच वाटतंय एकदम नो डाऊट. हे दाढी म्हटलं की दादा समोर कसे लोक आहेत आणि दाढीमध्ये काय लोक असतील, तुम्ही काय आपलं कॅरेक्टर आपलं छत्रपती संभाजी महाराज या कोणत्या तरी याच्यामध्ये पण तुम्ही एक महत्वाची भूमिका निभावली ती. खरं ते आम्हाला पण वाटतं की ते प्राऊड फिलिंग आहे. आणि तुम्ही एक कलाकार आहे, तसं मी पण एक कलाकार आहे, आणि मला तुम्ही लोकांपर्यंत सादर करण्याचा हा जो चान्स दिलाय तुमच्या इथे ऐकावे ते नवलच मध्ये मुलाखत घेऊन, त्याच्यामुळे खरंच दादा तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. खरंच खूप भारी वाटलं इथं तुमची संकल्पना असेल. तुम्ही मला कॉल करून बोलला होता की दादा, कसं आपला मोठा स्टुडिओ नाही, तुम्ही मला बोलला होता की आपण एक घरातून छोटीशी सुरुवात करतोय, तर मी पण तुम्हाला आन्सर दिलं होतं की दादा, सुरुवात कुठून असो, सुरुवात होणं महत्वाचं आहे. आणि तुमची जी संकल्पना आणि जी क्रिएटिव्हिटी आहे ती खूप आउटस्टँडिंग आहे. आता तुम्ही प्रत्येक कलाकाराची मुलाखत घेता तेव्हा त्यांना तुम्ही जे क्वेश्चन्स विचारता, आता काल गुरुची झाली, त्याच्या अगोदर कोणाची झाली असेल, किंवा क्रिकेट रिलेटेड प्रश्न असतील किंवा होम मिनिस्टर रिलेटेड प्रश्न असतील, तुमचे जे सांगायचे प्रश्नांची जी पद्धत आहे ती पण खूप एक्सलेंट आहे, की तुम्ही असे प्रश्न मांडताय की ते कॉन्फिडन्सने आम्ही त्याचे आन्सर देऊ शकतो. नाही, ते प्रश्न पण जेन्युइन असतात, खरं असतात, कारण तुमच्यासोबत ते घडलेलं असतं, तुमची परिस्थिती आहे, तुमचा अनुभव आहे आणि पुढे जायचा मार्ग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडलेल्या आहेत किंवा घडणाऱ्या असतात. त्या हिशोबाने प्रश्न विचारायला काय हरकत नाही, आणि त्यामुळे तुम्हालाही विचार करायला गरज पडत नाही की बाबा आता मी या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ. जी गोष्ट तुमच्यासोबत घडली ती गोष्ट तुम्ही व्यवस्थित मांडू शकता, हाच एक उद्देश आहे. आणि हा उद्देश महत्वाचा असा आहे की चला, आता अजय कोण आहे, ठीक आहे, अजयने सुरुवात कशी केली, अजयला माहित आहे. अजून थोडासा अजयला मला लोकांच्या समोर जर मांडता आला तर अजून चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीत, नाही का. आणि हाच एक उद्देश आहे. तर मित्रांनो, अजयला नक्कीच इथे येऊन खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं, आणि अजयने हे सगळं बोलून पण दाखवलं. तर हा तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला, कार्यक्रमाला लाईक तर नक्कीच करा. तुमच्या मनात काय गोष्टी असतील किंवा आम्हाला काय सुचवण्याच्या गोष्टी असतील त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. अजय, तू अपील करतो. खरंच स्टार क्रिएटिव्ह लॅब यांच्या युट्यूब चॅनलचं नाव एवढं जबरदस्त आहे ना, कारण ते छोट्या मोठ्या स्टारला क्रिएटिव्ह करून ते पुढे त्यांना फ्युचरमध्ये मोठं करायचा प्रयत्न करतात. तर भावांनो, सर्व माऊलींना सुद्धा विनंती आहे माझी की आपल्या या स्टार क्रिएटिव्ह लॅबला लाईक, सबस्क्राईब करा, आणि हो, नवीन नवीन एपिसोड बघण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे लाईक करा, आणि कमेंट मध्ये सुद्धा आम्हाला सुचवा की आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, कसा आवडला. आणि प्रशांत दादांसाठी एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट जरूर होऊ द्या. धन्यवाद. थँक्यू. लोकांच्या बोलण्यात दडलेलं पझलच, शब्दांचे मिनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्यात दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोला ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच, कुणाचा संघर्ष डबलच, प्ले मध्ये प्रत्येक रोज